आप्पे अगं इथं कशा पाय आणले मला? बाबा या की या सावकाश. कदम आप्पी मीच बोलवलं त्यांना. या येणं बाबा या. लय दिवसांनी तुम्ही शेतात आलाय. आप्पे अगं कशा पाय? बाबा तुम्हीच सकाळी म्हणत होतात ना. हा म्हणत होतो पण इथं यायचं नाही असं ठरलंय ना आता. बाबा असं कसं येणं बाबा? अहो एकदा बघा तरी. अहो सकाळ दर नाही ना सगळं तण काढलंय, फणून झालंय, आता पाण्याचा पाठ पण काढलाय. अर्जुन बाबांनी ना पेरणीचं लय मनाव घेतलंय बघा. काय पेरताय? आपलं ते नेहमीच घेवडा. बर शेत तयार झालंय ना? हा हा झालंय पण बस आता युनुबाबांनी सांगितलं म्हणलं झालेत. हा आता पेरणीच करून टाकू. हा पण काय उपयोग आहे तेव्हा? अरे उगवलेलं गोड लागेल का कधी? बाबा असं का म्हणताय आता? लोकांची घरं उद्ध्वस्त करून त्यांची हाय खाऊन बेईमानीनं मिळवलेली जमीन आहे ही. हो युनुबाबा काय चुकीचं बोलतोय मी अशा? बाबा तुम्ही सकाळीच म्हणलात ना हे पहिलं वर्ष असेल आपल्या शेतात पेरणी झाली नाही म्हणून. मग आता होत्या तर. असं वाटत होतं सकाळी पण इथं आल्यावर कळलं कशात काय राहिलं नाही. ओ कदम असं नका ना म्हणू. बघा ना काय बी म्हणलं तरी आता काय उपयोग नाही. मला नाही थांबायचं इथं. आप्पे तुला थांबायचं असलं ना तर तू थांब, मी जातो. असं कशाला करताय? आपली काळी आई ती. अरे आई हाय म्हणूनच म्हणतोय मी. अरे हम्मीरनं लई कष्टानं घेतलेली जमीन होती. रात दिस राबू वाटायचं मला याच्यात. आता माझ्या नावावर आहे पण मला ही माझी वाटत नाही बघ. यशा मामा काळजी घे, मी येते. अर्जुन बाबा लय मानी माणूस आहे ती नाही बाबा. त्यांचा लय तुमच्यावर जीव आहे बरं का. जेवला नाही का रे? नाही खाणार मी. अरे जेव की. जेवला नाही तर काय तर होईल तुला. आई विधवा होईल तुझ्या पोराची. यार असं जगण्यापरीस मी मेलेलो बरं आहे. मर मग. अरे कोण आहे बाबा तू? अरे कुठल्या शब्दात बोलू तुला आता? का कोंडून ठेवलंय मला इथं? अरे काय पाहिजे? अरे काय सांगाना बी झालाय तू. इतके दिवस झालं माझ्या घरची काही खबर बी नाही. घरी जायचंय? हा हे बघ मी तुला शेवटचं सांगतोय. माझ्या घरच्यांना कळलं ना तर तुला सोडणार नाही ते. तू सरकारशी पंगा घेऊ नगस. अरे लय जणांना पुरून उरलाय ह्यो सरकार. अरे हसतोयस काय तोंड दडवून? अरे हिम्मत असेल तर तोंड दाखव की. समोर ये ना. नुसतं हसतोय काय? दाखव ना तोंड. तू होतास. तू मला कोंडून ठेवलंस. होय मी कोंडून ठेवलंय तुला.
कारण आता मी सरकार आहे आणि तुला मी कोंडून ठेवलं नसतं ना, आजही तुझ्या तालावर नाचवला असतं मला तू. अरे लाज कशी वाटत नाही तुला? स्वतःच्या बापाला असं कोंडून ठेवलंस, त्याचा छळ केला. ह्याच्यासाठी तुला जन्माला घातलं होतं का? तुला वाढवलं, मोठं केलं, चांगलं पाक फेडतोयस तू या वयात बापाचं. ए सुजा नाही, सरकार म्हणायचं मला. आणि बापाचं कुणाला सांगतो रे? पोरं काय हाक मारतात बापाला? पप्पा, आब्बा, आप्पा. आणि आम्ही बोलायला लागलो तेव्हापासून काय म्हणायला लागलं? सरकार. आम्हाला काय शिकवलं गेलं तर सरकारांच्या पुढे मान वर करून बोलायचं नाही. बोललो कधी? बोललो का? अरे सांग ना. तुझ्यासाठी काय केलं नाही रे? अरे आमदार केला तुला. अरे तू कुठली कोणती पोरगी घेऊन आला होतास, तिच्यासोबत तुझं लग्न लावून दिलं. काय झालं तुझ्या संसाराच? झालं ना वाटोळं? तुझ्यामुळं झालंय वाटोळं ते. तुझ्यामुळं. तिला साधं शिकायचं होतं रे, तू म्हटला नाही. स्वप्नील दादाचं काय केलं तू? त्याचं जगणंच मुश्किल करून टाकलं. त्याला पोर होत नाही म्हणून रोज त्याला टोमणे मारायला लागला, रोज टोचून बोलायला लागला. त्याचा विषय सोड. तू असा वागला कारण त्यानं तुझं ऐकलंच नाही. आणि मी बारका असल्यापासून सगळं तुझं ऐकत आलोय. तुझा एकाही शब्द खाली पडून दिला नाही मी. दिला का? म्हणून मग आता त्याचा बदला घेतोयस का? आधी माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. दिला का तुझा शब्द खाली पडून मी? हा, त्या पिऊ संग लग्न केलं, हेच तुझ्या मनाविरुद्ध केलं मी. कुत्तरागत सेवा केली तुझी मी. तुझ्या हे कर, तुझ्याने केलं. तुझ्या ते कर, तुझ्याने ते पण केलं. स्वतःचा राग माझ्यावर काढला तरी मी गप्प बसलो. आणि तू काय केलं? त्या आप्पीसाठी माझ्या कानाखाली मारली. तुझ्या शेवटपर्यंत गादी तुलाच चालवायची होती का? नवीन पिढीला संदेश द्यायची नव्हती तुला? म्हणून त्याचं उट्ट काढतोयस होय तू? होय होय रे. मला एकच गोष्ट सगळ्यात महत्वाची होती, आणि ती म्हणजे सरकार होणं. सरकार. आणि तू जिवंत असेपर्यंत मला काय होऊ दिलं नसतं. तुझ्या सरकार होणं एवढं सोपं नाही. कुणी म्हणलं म्हणून सरकार होत नसतं. त्यासाठी लई कष्ट करावे लागते. कष्ट म्हणे कष्ट. आजवर एक तरी गोष्ट कष्टाने मिळवली का तू? लोकांच्या जमिनी लाटल्या तू. दुसरे कंत्राटदार संपवले सगळे. संपवले ना? तुझ्या बाप आहे मी तुझा. बापाला अरे तुरे करतोय सोय रे. बाप. मग बापासारखं वाग की. पोरग मोठं झाल्यावर गादी त्याच्याकडे द्यायची. एवढं माहित नाही का तुला? वय झालं की आता हो की रिटायर. घरात बस, देव देव कर, आशीर्वाद द्या आम्हाला. पण नाही, शेवटपर्यंत सत्ता सोडायची नाही म्हणजे नाहीच. तुझ्या अरे माझ्या माघारी कोण आहे रे? तुलाच तर देणार होतो ना सगळं. अरे बापरे, मरेपर्यंत काहीच दिलं नसतं तू मला. पण मी पण गप बसणारातला नाहीये. दिलं नाही तर हिसकावून घ्यायचं हे मी तुझ्याकडूनच शिकलोय. आंबेराव. तुझ्या एकदा तोंडानं फक्त बोलून दाखवायचं होतंस रे तू. तेच तोंड काळ करून मला हकलून दिलं असतं. हे बघ, ही सगळी अवस्था तुझ्यामुळेच झाली बर का. म्हणून बापाची अशी अवस्था केलीस होय? आपल्या बापाची त्या सत्तेसाठी? बाप नव्हताच कधी तू, कायम सरकारच राहिला. पण आता मी सरकार आहे. इथनं बाहेर जायचं असेल तर सगळं माझ्या नावावर करायचं. त्या अर्जाने स्वप्नील दादाला काहीच मिळालं नाही पाहिजे. मला द्यायचं. मी मेलो तरी मला जमणार नाही. मग मर इथंच आयुष्यभर. तुझ्या
अरे काय सुजा नाही सरकार म्हणायचं. काय म्हणायचं बोल. सरकार. ऐका माझं सरकार. इथनं बाहेर पडायचं असेल तर सगळं माझ्या नावावर करायचं. ऐकलं तुझं. चल. हो सरकार. अर्जुन थकलास का रे? तू जागा आहेस का? मला आज लई भारी वाटलं तुला असं शेतात काम करताना बघून. अर्जुन माहित नाही पण असं सतत वाटतंय आता सगळं नीट होणार आहे. ए तुला आपल्या बाळाला भेटायचंय? बाळा हा तुझ्या बाबांचा हात आहे. कष्टानं राबलेला हात. आजच्याहून दुसरा कुठलाच दिवस नसता तुमची अशी ओळख करून द्यायचा. ओ कदम खोरं कुठे बघितलं का? कदम खोरं कुठे? खोरं म्हणलं असेल इथेच कुठतरी. शोध. तुम्ही नीट बोला की माझ्याशी असं का करताय? आता नीटच बोलतोय ना. शोध म्हणजे सापडेल. सापड नाही तर म्हणून विचारतोय कुठे खोरं. असेल इथंच कुठेतरी. मी काय तुझ्याकडे झाडावर लपवून ठेवत नाही. कदम जे काय ना स्पष्ट बोलून मोकळं व्हा बरं का. हे असं गोंगडं भिजत ठेवू नका उगाच. स्पष्ट बोलण्यासारखं ठेवलंय का काय तू? अहो मी तेच म्हणतो की एकदा तुम्ही अर्जुन अरे हे डबा घेऊन जा. काल तू तसंच गेलं होतेस. आज घेऊन जा डबा. ठेव तिथं घेतो. काय झालंय का? हा ते खोरं पाहिजे होतं मला. कुठे माहिती का तुला? कुठे ठेवलं ते? अरे आपण शोधू की. राहू दे माझा मी शोधतो की आपण. ए यार जा. उगाच तिच्यावर राग काढू नको. बाबा अहो तो राग कुठे काढतोय? तो विचारतोय फक्त. जाऊ दे ना. मला रानात जायचंय. गडबड आहे मला म्हणून खोरं विचारतो कुठे ते. सांगत पण नाही. बरं आपण राहू दे. अर्जुन थांब की. अरे मी शोधून देते म्हणलं ना. मी कालच इथलं आवरलं. मी ठेवलं असेल. थांबा. हे बघ हे इथं आहे. मी काल आवरत होते ते. हे घेऊन जा. डबा. सावकायचं. बाबा असं का वागताय? असं का वागताय म्हणजे? एक दिवस शेतात काम केलं म्हणून त्याला माफ करू का मी? अहो मी असं कुठे म्हणते. पण बाबा तो प्रयत्न करतोय ना. आता प्रयत्न करून काय उपयोग आहे तेव्हा? आत्या ते बघितलंस? वाचला रे. हे सगळं किती भयानक आहे रे. या आठवड्यातली तिसरी घटना आहे. मला तर ना आजकाल पेपरच वाचू वाटत नाही. पेपर उघडले की ह्या असल्याच बातम्या असतात त्याच्यात. हा तरीच म्हटलं या आठवड्यात मुली कमी होत्या क्लासला.
अप्पे, अगं काय चाललंय हे सगळं तुझ्या राज्यात? काय झालं का पिवते? अगं ह्या बातम्या वाच. मुलींचा छळ, त्यांच्या हत्या, अपहरण. अगं एक मुलगा मुलीच्या मागे कोयता घेऊन लागलेला, तीच बातमी आहे बघ. नाही, अशात प्रमाण जरा जास्तच वाढलंय, पण याचे परिणाम चांगले नाही होणार. हो ना. अगं मुली क्लासला यायच्या कमी झाल्यात. परवा एक पालक भेटले मला आणि म्हणाले मुलीची तयारी आता घरूनच करून घेतो. काय? तेव्हा माझ्या लक्षात नाही आलं, पण आता कळतंय. अप्पे, हे सगळं बंद झालं पाहिजे हा, लवकरात लवकर. हां, अगं पण मी म्हणते पुरीना जर घरात बसवलं तर असं काय व्हायचंच नाही ना. मावशी, अहो काय बोलताय तुम्ही? तुम्हाला तरी कळतंय का यात मुलींचा काय दोष आहे? कुणाचा दोष आहे सांग बरं. हे बघ, आता बाहेर असं लांडगं हिंडायला लागल्यावर हरणांनी त्यांचा जीव वाचवायला काहीतरी केलं पाहिजे ना. मावशी, अहो कसले उपमा देताय तुम्ही? लांडगेन हरण? हे बघ बाया आप्पे, आता तू शिकलेली आहे त्याच्यामुळे मी काय बोलणार नाही तुला, राहू दे. अगं पण आपण ना, नाही म्हणलं तरी मुलींच्यात आणि मुलांच्यात फरक असतोच की. मुलं जास्त ताकदवान असतात आणि जबरदस्ती पण करू शकतात ना. मग त्यांना शिक्षा झाली पाहिजे. आणि मावशी, यात त्या मुलांचा दोष आहे ज्यांनी असं कृत्य केलं. त्यांना दोष द्यायचा सोडून तुम्ही मुलींनाच दोष देताय. अरे बाबा, हे बघ, आमच्या काळात ना लगीन होईपर्यंत पुरीना घरातच ठेवायचे आणि लगीन झालं की उंबऱ्याच्या बाहेर कधी पोरगी नसायची. म्हणून म्हणते मी. मावशी, अहो तुमचा काळ गेला आता. माझ्या बापूंनी जर असा विचार केला असता तर मी आज कलेक्टर नसते होऊ शकले ना. करेक्ट. मावशी, दोष त्या मुलांचाच आहे. राहू दे बाय, मी पडले आडानी, तुम्ही शानी शिकलेली. जाऊ दे, मी काय बोलतच नाही. सर, मी या सगळ्याची लवकरात लवकर माहिती घेते. मी आजच आपल्या जिल्ह्याच्या कमिशनर सरांशी बोलते. हो, आणि लोकांच्या मध्ये भीतीचं वातावरण पसरण्याआधी कर जे काय करायचं ते. म्हणजे सगळ्यात आधी लोकांच्या मनातली भीती काढावी लागेल. छकुले, काय झालं पप्पा? कुठे गेलतीस ग? ते फुटची चिंगी आहे का नाही, तिच्या घरापाशी आंबा काढायचं झालं होतं, तिकडे गेले होते. अगं आंबा मी तुला आणून देतो, जरा घरात बसत जा की. इकडे तिकडे फिरत जाऊ नकोस की. काय झालं पप्पा? काय नाही, घरनं शाळेत आणि शाळेतनं घरी यायचं. इकडे तिकडे गावात फिरत बसायचं नाही. अहो मला खेळायचं सापी दीदी. तुला सांगितलेलं कळत नाही का? अहो पप्पा असं काय करताय? मी रोज तर जाते ना. अगं बाहेर परिस्थितीच राहिली नाही तशी. अगं पुरीला धमकावलं जाते, त्यांचं अपहरण होतंय. मग त्यांना पकडायला पाहिजे ना, मी का घरात बसू? तू पुढचं रान हाणू नकोस. नाही, मला खेळायला जायचंय. छकुले, सांगितलंय तेवढं कर. अगं गावातली कोणच माणसं पुरीला पाठवणार नाहीत खेळायला. अहो पप्पा, ते लेडीज फर्स्ट असते, मला गेलंच पाहिजे. एकदा सांगितलेलं कळत नाही का? घरनं शाळेत जायचं आणि शाळेतनं घरी यायचं, नाहीतर मी येईल न्यायला. नाही, मला जायचंय. छकुले, शाळेतनं डायरेक्ट घरी यायचं, नाहीतर तू आहे मी आहे. जा शाळेत जायला तयार हो. कमिशनर साहेब, तुम्ही आधी ऐकून घ्या. नाही, अजिबातच नाही. मी तुम्हाला ऑर्डर नाही सोडते, मी तुम्हाला विचारतीये. हे बघा, मुद्दा 2-4 हल्ले झाले हा नाहीच आहे. ते हल्ले का झाले आणि ते कसे थांबवता येतील ना, याचा विचार करा. हा मुद्दा आहे. अहो हो कमिशनर साहेब, तुम्ही त्यातल्या एकाला पकडलं याचं कौतुकच आहे की. अहो पण त्या अपहरण झालेल्या मुलीलाही लवकरात लवकर शोधलं पाहिजे ना. मग आणि तिला लवकरच शोधलं पाहिजे, कारण त्यामुळे बाकीच्या मुलींना त्रास होतोय. त्यांना घराच्या बाहेर नाही पडता येते, त्यांच्या घरचे सोडत नाहीये त्यांना बाहेर. हो, आपण त्यांना धीर दिलाच पाहिजे. हो चालेल. मॅडम प्लीज शांत व्हा. गायतोंडी, मी त्यांच्यावर नव्हते चिडले, मी या परिस्थितीवर चिडले. मला राग आला या सगळ्याचा. काय अर्थ आहे याला? मॅडम त्यांना असं वाटलं असेल की मॅडम. हे बघा, मला सध्या हे वाटतंय की कुठलीच मुलगी असुरक्षित नाही राहिली पाहिजे, बस. हे कधीच होत नाही. मग ते झालं पाहिजे. त्यासाठी मला काय करायला लागेल ना ते सगळं करायला तयार आहे, पण हे झालंच पाहिजे. तुम्ही त्याचा पाठपुरावा करा. हो मॅडम. आपल्याकडून काय काय करता येईल ते बघा. होमगार्ड बोलवता येईल. पण मॅडम, होमगार्ड्स तर आपण संकट समयी बोलवतो. गायतोंडे, हे खूप मोठं संकटच आहे. येस, आय अंडरस्टँड, पण त्यासाठी परमिशन्स लागतील. मी बघते परमिशनचं. पण मॅडम, मी तुम्हाला पहिल्यांदा इतकं चिडलेलं बघतोय. हो गायतोंडे, कारण झालंयच तसं.
अहो खूप मोठी गोष्ट आहे ही, साधी नाहीये. हे बघा आत्ताच्या आत्ता कामाला लागा. अख्खी रात्र इथे बसून काढायला लागली ना तरी चालेल, पण एकाही मुलीला असुरक्षित वाटतं कामा नाही. येस मॅडम, नक्कीच. या. यामध्ये बदल घडून आणायचा असेल ना तर काही गोष्टी मला स्वतः हातात घ्यायला लागतील.